गोड बोला असं म्हणायचा हा सण आहे। साहजिकच संक्रांतीचा हा सण आहे आणि याचं सेलिब्रेशन आम्ही जरा हटके पद्धतीने करायचं ठरवलंय। जरा मी आज म्हटलं की आपण पोलिसांशी कधी गोड बोलत नाही ना, ते आपल्याशी गोड बोलतात ना आपण त्यांच्याशी गोड बोलतो, पण आज जरा हा प्रयत्न करूया आणि म्हणूनच आज पोलीस लाईनची संपूर्ण टीम माझ्या सोबत आहे आणि आता आम्ही संक्रांतीचं सेलिब्रेशन इथे करणार आहोत। आम्ही सगळे जमले आहोत शिवाजी पार्कला। शिवाजी पार्क, दादर, पोलीस या सगळ्यांचंच एक जवळचं नातं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की आज इकडेच येऊया आणि छान संक्रांतीचं सेलिब्रेशन करूया, तिळगुळही देऊया, गोड बोलूया आणि अर्थात पतंगही उडवूया। हे सगळं आज होणार आहे आणि आता मी थेट जाते संतोष जुवेकरकडे। संतोष, तुझं या दादरशी नातं आहे, या शिवाजी पार्कशी नातं आहे आणि अर्थात हे सगळं तुझी मुंबई आहे, मुंबई तुझी आहे, महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र तुझा आहे आणि आता या एका वेगळ्या भूमिकेत तू समोर येतोयस। अर्थात या निमित्ताने पुन्हा एकदा सामाजिक जाणीव पुन्हा एकदा आहेच आणि तुझी मोहीम चालूच आहे एक वेगळीच, तर त्या मोहिमेबद्दल आधी सांगा ना। मोहीम चालू आहे म्हणजे असं नाही की हा सिनेमा करतोय म्हणून या सिनेमाच्या निमित्ताने ती मोहीम आहे, पण हा मुळात या सगळ्या गोष्टी मनात असतातच, आपल्या काहीतरी करण्याची इच्छा असतेच, पण पोलीस लाईन या सिनेमाच्या निमित्ताने आणखीन त्या करायला मिळत आहेत आता आवर्जून, त्याचा फार जास्त आनंद होतो। महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र राज्याची लाईफलाईन म्हणतात, पण या लाईफलाईनच्या लाईफचं काय? म्हणजे ही माझी आयडिया रादर हे मला सुचलं होतं। काही वर्षापूर्वी मला सिद्धिविनायकला पोलिसांनी हवालदारांनी पकडलं होतं, ट्रॅफिक पोलिसने, आणि जेव्हा सिग्नल तुटला होता, वॉट एव्हर, आय डोंट नो काय रिझन होतं, पण मला पकडलं होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते फाईन भरायला, तर ते मला सोडून दिलं होतं, पुन्हा असं करू नकोस जा। आणि मग मी म्हटलं असं कसं, त्यांनी आपल्याला एवढं सोडून दिलं आणि तो माणूस एवढा उन्हात उभा आहे, त्यांनी एक फ्रुटी घेतलं दुकानातनं आणि त्यांना जाऊन दिलं, तर त्यांनी हे काय म्हटलं, हे ठेवा तुम्हाला, म्हटलं तुम्ही मेहनत करता उन्हात उभ्या जरा बरं वाटेल, तर त्यांना फ्रुटी दिलं, तर त्यांनी थँक्स म्हटलं, तर ते माझ्या डोक्यात आलं नाही। या आजच्या पोलीस लाईनच्या निमित्ताने मी कालपासून जेव्हा आता ट्रॅफिक चौकात पोलीस उभे असतात, उन्हाताना त्या धुळीत उभे असतात ते बिचारे, आणि चिडचिड कधीतरी जर ते चिडून बोलले, हे माझ्याबरोबर झालं आहे, ते आपल्याला हे गाडी घे तिकडे, तर आपण त्यांच्यावर हो नीट बोला, नाही ते त्यांची आपल्याशी काही दुश्मनी नाही, ती चिडचिड झालेली असते, शेवटी माणूस आहे तो, मानसिक त्राण असतोच, त्यामुळे ती चिडचिड बाहेर निघते। तेव्हा अशा वेळेला आपण त्यांच्यावर न चिडता, त्याचं चिडत असतील जाऊन मस्त एक फ्रुटी त्यांच्या हातात द्यायची थंड, असं मी चालू केलं आहे। जाऊन त्यांना एकदम ते असं चिडचिड असं काय म्हटलं फ्रुटी का, असंच तुम्ही जर खूप छान काम करताय आणि थकले असेल घ्या, म्हणजे चेहऱ्यावर एक छान स्माईल येतं। सो काही ना काहीतरी करायला मिळतं आहे आणि त्या करण्याचं समाधान आपल्याला मिळतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा आहे। सो पोलीस लाईन हा चित्रपट जो 5 फेब्रुवारीला येतो आहे, या सिनेमात आपण आत्तापर्यंत जसं मी असं सांगितलं की आपण पोलिसांच्या ना बऱ्याचशा वाईट गोष्टींकडे बघतो, म्हणजे आपल्याला ते वाईट आपल्याला वाटतात, ते वाईट नसतात, ते त्यांचं कर्तव्य पार पडत असतं, पण एक तर चांगला पोलीस किंवा वाईट पोलीस ह्या दोनच संकल्पना आपल्याला माहीत आहेत, पण नेमका आणि ती सुद्धा आपण त्या वर्दीबद्दल बोलतो, पण त्या वर्दीच्या आतमध्ये, युनिफॉर्मच्या आतमध्ये एक माणूस आहे, तोही आपल्यासारखाच आहे, त्यालाही भावना आहेत, त्यालाही अपेक्षा आहेत, त्यालाही स्वप्न आहेत, त्यालाही दुःख आहेत, त्यालाही आनंद आहे, पण तो नेमका कसा आहे, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्य कसं जगतो आणि जगताना त्याला काय प्रसंग त्याच्यावर येतात आणि तो कसं फेस करतो आणि त्याच्यासाठी आपलं सरकार काय करतं आहे की नाही आणि आपण स्वतः एक नागरिक म्हणून त्याच्यासाठी काय करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील या पोलीस लाईनमध्ये। तुम्ही आत्तापर्यंत न पाहिलेला पोलीस तुम्हाला पोलीस लाईनमध्ये बघायला मिळेल। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे यांचं ब्रीदवाक्य, आणि यासाठी ते जगतात आणि मरतातही। 24 तास तुमचं आमचं रक्षण करणाऱ्या ह्या पोलिसांना खरंच तुम्ही जवळून पाहिले? पोलिसांची सेवा तर अखंड चालू असते आणि आपल्यालाच कदाचित त्याची जाणीव होत नसते, पण या सिनेमाच्या निमित्तानं हा एक वेगळा पैलू समोर आलेला आहे आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत, राजू वारसेकर आपल्यासोबत आहेत। राजू सर, जसं नेहमीच तुम्ही काहीतरी वेगळे विषय समोर आणत असता, आता काय समोर येतं, एक कुतूहल असतं आणि आता थेट तुम्ही महाराष्ट्र पोलिसांनाच डायरेक्ट आव्हान दिलेलं आहे किंवा त्यांच्या आतला माणूस जसं संतोष म्हणाला, तर या सिनेमाबद्दल आता काय सांगा? सिनेमा वेगळा आहे यासाठी म्हणतो कारण सगळेच म्हणतात आमचा सिनेमा वेगळा आहे, पण मी या सिनेमाविषयी बोलतो कारण या सिनेमातली जी पोलीस कॉलनी, जिथे पोलीस राहतात, जे 24 तास तुमचं रक्षण करतात, रस्त्यावर असतात, पोलीस स्टेशनला असतात, रेल्वेमध्ये असतात, विमानाच्या बाहेर असतात, तर त्या लोकांचं खरोखर आयुष्य
कसे राहतात, कुठल्या बिल्डिंगमध्ये कशा अवस्थेत राहतात, त्यांचे ड्युटी अवर्स, त्यांचा मानसिक जो ताण त्यांच्यावर असतो, या सगळ्याचं चित्रीकरण यात आम्ही अगदी वास्तविकरित्या करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आणि आता आपल्यासोबत आता संक्रांतीचा सण आहे, तर असं गोड माणसं मला आवडतात आणि म्हणूनच मी खास सायलीला इकडे बोलवलेलं आहे. सायली, आता तिळगुळ आहे तुझ्या, तर तू आधी गोड काहीतरी बोल आमच्याशी. तुझा पहिला सिनेमा आहे, तर त्याबद्दल तुझं आधी अभिनंदन. तर त्याबद्दल आधी सांग, हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता, आणि त्यानंतर तूच सर्वांना तिळगुळ वाटप करणार. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि भरपूर गोड बोला, पोलिसांशी गोड बोला. आणि हा चित्रपट पोलीस लाईन, पोलिसांशी गोड बोला, खूप छान तिने आज छान हा संदेश दिलेला आहे. पोलीस लाईन सारखा चित्रपट, माझं पदार्पण, त्यात संतोष दुवेकर, नूतन जयंत, निशाजी, विजय कदम अशी एकदम मोठी गँग. त्याच्यामुळे इतकं एक्साइटमेंट आहे मला, एवढे या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत मी पदार्पण करते, त्याच्यामुळे खूप आनंद आहे. आणि त्यात पोलीस लाईन म्हणजे पोलिसांसारखा गंभीर विषय, त्यांच्या आयुष्यावर, त्यांचं खरं आयुष्य सगळ्यांसमोर मांडणारा विषय, त्याच्यामुळे आनंद. संतोषसोबत काम करायला कशी मज्जा, खूप मज्जा. म्हणजे आम्ही खूप वर्षापासून काम करतो असं वाटतं मला, आणि ते खूप बरेच जण तिकडे काहीतरी तिथे काही एक टार्गेट कंपनी पण आहे, आपण त्यांनाही गाठणार आहोत. प्रणव तिकडून हात करतोय, त्याच्याकडेही जाणार आहोत आपण. तो टार्गेटच आहे. आणि हे सगळे म्हणजे विजय काका, सगळे संतोष सर, इतकं सगळ्यांनी सांभाळून घेतलं की त्यांच्यासोबत काम करण्याचं दडपण नाही. विजय काकांना काहीतरी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. हां, मी टार्गेटमध्ये जर म्हणत असशील ना तर हां, तर अख्खे लाडू फेकून ती अशी गोड बोलेन. मी प्रणवला टार्गेट म्हटलं, तुम्हाला दिग्गज कलाकार, सुपरस्टार, टार्गेट माझं नाव घेतलं ना, त्याच्यामुळे यांच्यासोबत काम करताना दडपण अजिबात नव्हतं. हे सगळे इतके खेळीमेळी नाही, म्हणजे विषय गंभीर होता पण त्याच्या आधीची धमाल खूप असायची, त्याच्यामुळे मज्जा आली. एकंदर छळायला सुरुवात झालेली आहे, आपण पाहतोय. आणि संतोष, तूही सेटवर हिला असंच टार्गेट केलेलं आहे का काय? नाही, टार्गेट नाही, कारण असं काय नाही, हीच असं नाही, प्रत्येकजण टार्गेट असतो. आणि फक्त काय ती खूप तिचं प्रामाणिक प्रयत्न होते काम करताना. आणि काय ना, पहिलाच पिक्चर आहे, पहिल्यांदाच काम करते, तर ती म्हणते तसं दडपण तिला आलं नाही, पण एक दडपण असतं कुठेतरी, काहीतरी त्या कामाचं. आमचं अजिबात नाही, आणि मी शक्यतो आणू देत नाही कोणाला दडपण, कारण मला स्वतःलाच कधी दडपण येत नाही, समोरच्याला काय हवं असं माझं म्हणणं असतं. पण पहिला पिक्चर आहे, ती कॉन्सन्ट्रेट फोकस करून काम करते, तर तिला सध्या यावेळेला टार्गेट नव्हतं केलं, बाकीचं टार्गेट. पण आज दिवस आहे गोड बोलण्याचा, त्यामुळे आधी आपण जरा तिळगुळ वाटप करूया. सगळ्यांना गोड बोलायला तू सांगणार आहेस, म्हणजे ते माझ्याशी पण गोड बोलतील. हां, पहिली गोड गोड बोल, पोलिसांशी गोड गोड. थँक्यू. तिळगुळ घ्या, असंच माझ्याशी आणि गोड जमलं तर गोड बोलेल. नाही नाही नाही, तुम्ही बोलताच. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, बोला. जमल्यास. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगदी गोड गोड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्ही जसं बोलता तसंच बोला. नाही तसं म्हणताय. कसं आहे ना, आपल्याला एक म्हण आहे की एक तीळ 7 जणात वाटून घ्यावा, हां, बरोबर? खूप तिळ आहेत, खूप तिळ आहेत. नाही, एक तीळ 7 जणात वाटून खावा, पण तो जर तिच्या गालावर असेल तर, पण तिचा गाल भलता समाजवादी. चला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. तू पण घे. अरे आमच्या वतीने. थँक्यू सो मच. दोन स्त्रिया एकमेकींशी फारच गोड बोलताना हा अत्यंत दुर्मिळ क्षण आज आपण इथे पुन्हा एकदा टिपलेला आहे. आम्ही सगळे गोड होतो, आम्ही हो, सगळे आम्ही गोडच होतो. म्हणजे आम्ही ऑन स्क्रीन गोड होतो, तितकेच आम्ही ऑफ स्क्रीन सुद्धा गोड होतो. आणि शूटिंगचा अनुभव कसा होता, कारण इथे आता बरीच महिला गँग आहे, तर त्यांनी जरा बोलावं एकत्र गोड बोलण्याचा. गोड बोलण्याचं खरंच तोंडावर नाही, खरं पण. नाही खरं तोंडावर गोड ते आपण ऑन स्क्रीन, मी म्हटलं ना, ऑफ स्क्रीन सुद्धा आमच्यात खूप छान केमिस्ट्री होती. म्हणजे सायली नवीन जरी असली तरी ती खूप छान आणि हॅपी गो लकी अशी आहे. नूतन तर माहितीच आहे की नूतन ती पण खूप जॉली आहे, सो दॅट खूप छान होता. आमच्यात आणखीन एक आर्टिस्ट होती सुरपूर म्हणून, ती पण नवीन होती, तर ती सुद्धा खूप जॉली होती. सो महिला मंडळ खूप मोठ्या संख्येने होतं आणि सगळं महिला मंडळ म्हणजे हा ही म्हणजे राजू सर ओरडायचं, अरे आता शूटिंग करूया, थांबा. म्हणजे दुसरं आता पोलीस लाईनचा सिक्वल निघणार आहे, महिला लाईन वगैरे असं काही. नको म्हणजे महिला पोलीस. जिथे आम्ही शूटिंग केलं ना या सिनेमाचं, त्या रिअल लोकेशनला केलं.
तेव्हा शूटिंग चालू असताना एक काही ऑन साईट काही पत्रकार आले होते. तेव्हा मी शूटिंगचं कारभार थोडा वेळ बाजूला ठेवून ना, जिथे आम्ही शूटिंग करत होतो, जे घर होतं, जिथे घर आहेत ते रिअल तिथे राहतात ते पोलीस. आजही त्यांची तिथे काम करणार आहे किंवा मुंबईतच केलं होतं. हो, घाटकोपरला. ते गेले 50 एक वर्ष झाली त्या बिल्डिंग तशाच आहेत. त्याला कुठली डागडुजी नाही आहे आणि कधी काही होईल या अवस्थेत त्या इमारती आहेत. सरकारचं अजून लक्ष नाही आहे तिकडे. सरकारी नोकर आहेत, हे सरकारी कर्मचारी आहेत. आज त्यांच्यामुळे आपण आपल्या मोठे नेतेसुद्धा त्यांच्या बंगल्यात सुखरूप असतात, आरामात झोपतात. आम्ही आमच्या घरात असतो. अनेक सण आपण ज्यांच्या जीवावर साजरे करतो निर्धास्तपणे, ते पोलीस, ते कर्मचारी, ते आपले रक्षक, ते सुरक्षित नाही आहेत आज. त्यांची करताना तुम्हालाही हे स्वतः हे सगळं जाणवलं, हे अनुभव तुम्ही समोर स्वतः घेतले. घरात जिथे जातो तर जमिनी फुगून वर आल्या आहेत, स्लॅब पडले, पाणी येतं आणि त्या बेस जो बिल्डिंगचा जो बेस आहे तो पूर्ण खणला गेला आहे. त्याला खड्डे पडले आहेत. तिथे स्वच्छता नाही आहे. त्या मुलांची शाळा, त्यांचे किंवा तिकडे मैदान आहेत, ती प्रॉपर करायला पाहिजेत. केवळ ही एका घाटकोपरची जी पोलीस लाईन आहे त्याची ही अवस्था आहे. तर मग बाकीचं काय असेल? मला वाटतं सरकारला एवढंच विनंती करीन की जे अच्छे दिन येणार आहेत ते त्यांचे पहिले येऊ देत, कारण त्यांच्यामुळे आपले अच्छे दिन असतात. सो त्यांचे अच्छे दिन पहिले आले पाहिजेत फार. आणि त्याकरताच हा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. मी एवढं सांगेन की सिनेमा करताना जेव्हा जी कथा होती ना, जेव्हा मी शूटिंग केलं त्यानंतर मी राजू सरांशी बोलून, आमचे दीपक सर आहेत, आमचे लेखक आहेत, त्यांच्याशी बोलून काही आत्ता जी स्थिती आहे ना, ती स्थितीसुद्धा आम्ही सिनेमात मांडलेली आहे की अजूनही स्थिती आहे. एक वाक्य आहे या सिनेमात माझ्या तोंडी, जेव्हा मी या सिनेमात फ्लॅश येतो 40 वर्षानंतर, तेव्हा की माझा महाराष्ट्र पोलीस आज खूप डेव्हलपमेंट झाली आहे. मोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत, मॉल झाले आहेत, मुंबई खूप डेव्हलप झाली आहे. पण माझा महाराष्ट्राचा पोलीस अजून तिकडेच आहे, तसाच आहे. त्याच्यावरचं संकट, त्याच्यावरचं दुःख अजून कमी नाही झालेलं. सो ती विनंती आहे की हा सिनेमा बघून बघा, फरक पडला तर. महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र राज्याची लाईफलाईन म्हणतात. पण या लाईफलाईनच्या लाईफचं काय? तू झेंडा केलास, मोर्या केलास, तेव्हाही तू कुठेतरी या सगळ्यांशी कनेक्टेड होतास. तू नेहमीच माणसातला नायक झालेला आहेस. तू माणसात असतोस आणि त्यांच्या प्रश्नांना खूप अगदी जवळून समजू शकतोस. किंवा हे नेहमीच, आणि ही जाणीव नेहमीच तुझ्या आत आधीपासूनच आहे का? कुठेतरी हे सामाजिक प्रश्न तुला नेहमीच खुणावत राहतात का? याबद्दल एक संतोष म्हणून तुला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल. अर्थात मला जाणीव म्हणजे त्या गोष्टी मी सुद्धा त्या समोर गेलो, कारण मी त्या परिस्थिती किंवा मध्यमवर्गीय चाळीतनंच आलेलो आहे. सर, झेंडामधला कार्यकर्ता करताना जो, किंवा मोर्यामधला मन्या करताना तो चाळीतला मुलगा, ते सगळं मी अनुभवलेलं आहे. ती वर्गणी म्हणा किंवा झेंडामधला ते एखाद्या नेत्यासाठी मोर्चा काढणं, एखाद्या पक्षावर आत्मीयतेने प्रेम करणं, हे सगळं मी केलेलं आहे. माझे मित्र अजूनही आहेत, जे कार्यकर्ते आहेत अजूनही काही पक्षात, ज्यांनी झेंडा पाहिल्यानंतर काही लोकांनी सोडून दिलं आहे पक्षाचं, की आम्हाला नको, आम्ही झेंडा बघितला आम्हाला अक्कल आली. ज्याच्यात एक वाक्य आहे की मार खाणारा पण कार्यकर्ता आणि मारणारे पण कार्यकर्ते, नेते नाही. सो जसा झेंडा हा कार्यकर्त्याचा सिनेमा होता ना, जो तळागाळावर काम करतो, जो नेता नाही आहे, जो कार्यकर्ता आहे, तसंच हा सिनेमा हा हवालदारांचा, हा पोलीस कॉन्स्टेबल्सचा, हा तळागाळ ग्राउंड लेवलला जे काम करतात त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. आणि खरंच एका ठिकाणी मी असं म्हणतो की मी एक कलाकार आहे, मी एक ॲक्टर आहे, एक सेलिब्रिटी आज झालो म्हणून माझे कॅमेरे, तुम्ही माझ्यासमोर, हा माईक माझ्यासमोर आहे. पण माझ्यासारखं बऱ्याच लोकांना बोलायचं आहे, बऱ्याच लोकांच्या वेदना आहेत, बऱ्याच लोकांना गारणी आहेत, पण ते सेलिब्रिटी नाही आहेत, त्यांच्याकडे ते व्यासपीठ नाही आहे, त्यांच्यासमोर असा कॅमेरा नाही आहे, त्यांच्यासमोर असं माईक धरून कोणी उभं नाही आहे, पण त्यांनासुद्धा बोलायचं आहे. सो कदाचित माझ्या तोंडून त्यांचा आवाज येत असेल, तो प्रयत्न करत असतो मी दरवेळेला. खरंच आज गोड बोलता बोलता आहे तू अत्यंत मोलाचं बोललेलं आहेस, आणि तेही आज महत्त्वाचं होतं. संक्रांतीच्या दिवशी हा संदेश येणंही समोर महत्त्वाचं होतं. आणि मी पुन्हा एकदा राजू सरांकडे वळते. हा विषय तुम्ही समोर आणलात, तर तेव्हा काय भावना होती, की कुठेतरी आधीपासून चलत होता का हा विषय? काय? कारण मी बेसिकली अर्धसत्याला असिस्ट केलं होतं गोविंद येलानी. तर पोलीस हा माझ्या फार अगदी जवळचा, आणि मी शाळेत असताना माझ्या समोर कॉलनी होती विल्सन हायस्कूल गिरगावला. तर पोलीस हा माझा कॉन्स्टेबल हा माझ्या सतत डोक्यात होता, आणि माझ्याकडे एक स्क्रिप्ट रेडी आहे अशाच पद्धतीचं कॉन्स्टेबलवर, आणि कर्मधर्म संयोगाने पोलीस कॉलनी असंच नाव आहे त्याचं, रजिस्टर्ड केलेलं. तर तो डोक्यात होता, आणि पवारांनी माझ्याकडे जेव्हा स्क्रिप्ट दिलं ते म्हटलं करायचं. म्हणजे माझं स्क्रिप्ट आहे ते बाजूलाच आहे, पण या भूमिकेसाठी समोर पहिलं नाव संतोषच आलं का? कशावर की त्या पद्धतीचा ॲक्टर, म्हणजे त्या हवालदारचा मुलगा, आणि तो एकंदरीत त्याचं जे बेअरिंग आहे ते मला वाटतं संतोषच्या करेक्ट ॲपिरियन्स आणि ॲक्टिंग आणि एकंदरीत सगळ्या गोष्टीत तो करेक्ट वाटतो.
वयाप्रमाणे फिजिकली ऑल्सो आणि ॲक्टिंग वाईज ऑल्सो. त्यामुळे पहिला आणि शेवटचा तो संतोषच होता. सायली, संक्रांत तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि नेहमीच तू ही संक्रांत जास्त महत्त्वाची आहे, स्पेशल झालेली आहे. आपण माझ्यासोबत तुम्ही सगळे आहात, हेच एक विशेष आहे आणि अजून एक मजा आलेली आहे. तर मग ही संक्रांत तुझ्यासाठी जास्त स्पेशल तर असेल, पण अदरवाईज संक्रांत कशी तू साजरी करते? खूप धमाल. एक तर मला पतंग उडवायला खूप आवडते, जी येत नाही पण आवडते. आज पतंग उडवणार आहोत आपण, सायलीला शिकवायचं आहे. हो, प्लीज. काही कलाकार आणि बोलू आपण. हेच मला दरवेळेला सांगितलं जातं की पतंगीसोबत तू उडशील म्हणून तू उडवू नकोस. लांबून इशारे करत होता, पण त्याला खूप काही बोलायचं आहे आज, आणि पण आज गोड बोलावं लागणार आहे. प्रणव, हे किती कठीण आहे तुझ्यासाठी? मी नेहमीच गोड बोलतो, माझ्यासाठी ते फार कठीण आहे. आणि मी खरंच मनापासून आभार मानतो. जेव्हा मला पोलीस लाईन या सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा मी आधी त्यांना विचारलं की चोर की दरोडेखोर, कारण त्याच्या पलीकडे मला काय पोलीस म्हणून तर कोणी घेणार नव्हतं किंवा फार फार तर पोलिसांची काठी हे इतकं. अत्यंत मोठं आव्हान राजू पारसेकर यांनी घेतलेलं आहे. त्यांचा आज इथे वेगळा सत्कार होणार आहे. तर प्रणव रावराणे याच्यात तुम्हाला पोलीस दिसला म्हणजे तुमची नजर फारच दयाळू मायाळू आहे. तर याबद्दल काय? पोलिसांची काठी तो म्हणाला ना. कसं आहे म्हणून तुम्हाला तो दिसला? पोलिसांची काठी म्हणजे काय की त्यांचा मुलगा आहे मी, त्यांना मी नंतर माझ्या वडिलांना वगैरे मी योग्य दिशा दाखवतो, असं ती काठी. म्हणून ती आई वडिलांची काठी असं ते दिसायला काठी असं नाही. काठी, हा काठी असं दिसायला नाही. छडी आहे. आणि दोन्ही पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की काठीण्य आहे या माणसामध्ये. बरं का? हे काय आणि बरं? विजय सर आणि मी नदी काठी बसून हा सिनेमा बघणार. असे विनोद करतात आजकालचे कलाकार. कसं मी वाटतं हलवा तुम्हाला? फेकून मरीन तुला, कळलं ना? तो येतो ना काटेरी हलवा, तो. हा नाही का, संक्रांत आहे जरूर म्हणून. संक्रांत आहे, गोड बोलायला म्हणजे लागेल. नाही, म्हणजे कोणी म्हणेल की बाबा कदम चिडले तरी त्याच्यात गोडवा असतो, तर तो गोडवा आहे. पोलीस लाईन या सिनेमात आता तुम्ही तुमचा जो सहभाग आहे, पडद्यामागचा सहभाग आहे, तर तो कसा होता? ॲक्च्युली आमचा बॅकग्राऊंड जो आहे तो पूर्ण पोलीस फॅमिली आहे. मग त्यांचं अडचणी वगैरे, त्यांच्या समस्या ज्या काय आहेत त्या आम्ही स्वतः जवळून अनुभवल्या आहेत. त्याच्यामुळे चित्रपट बनवताना आम्ही जे काय आहे ते सत्य मांडण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल. मस्तीचा पिंग, ज्वारीचा दंगा, फिरतोय रूपाचा भोवरा. मस्तीचा पिंग, ज्वारीचा दंगा, फिरतोय रूपाचा भोवरा. अदानशिली, फिगरशिली, बघतोय आदाशी आवरा. राज्या खोटभर मला विदे, अख्खा सिनेमा पाहून घे. राज्या खोटभर मला विदे, अख्खा सिनेमा पाहून घे. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की पोलीस लाईनचा सिक्वेल, तर तो पुन्हा सिक्वेल करायची आम्हाला वेळ येऊ नये म्हणूनच हा पोलीस लाईन हा चित्रपट